नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज मराठीमध्ये. मी गुणवंत नांगट. या हिवाळी अधिवेशनामध्ये एक विधेयक सादर झालेलं आहे आणि हे विधेयक सादर होत असताना मोठा गदारोळ झाला. या विधेयकाला विरोधी पक्षांनी मोठा विरोध केला. ते विधेयक होतं विद्यापीठ सुधारणा जे विधेयक आहे ते. आता याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही या विधेयकाला विरोध केलेला आहे. त्याचबरोबर या विधेयकाचे समर्थन ही छात्र भारती विद्यार्थी संघटनेने केलेलं आहे. आता आमच्याशी खास बातचीत करण्यासाठी आलेले आहेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रदेशचे महामंत्री अमित ढोमसे आहेत आणि याच्यानंतर दुसरे छात्र भारतीचे मुंबई विद्यापीठ संघटक आहेत श्रीधर पेडणेकर. सर, तुमचं स्वागत आहे तुम्हा दोघांचंही. सर्वप्रथम मी अमित ढोमसे यांना प्रश्न विचारतो आहे की हे जे विधेयक सादर केलेलं आहे आणि याला महाराष्ट्रभरामधून तुमचा विरोध दर्शवलेला आहे किंवा तुमचे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही आंदोलनं केलेली आहेत, नेमका हा विरोध कशासाठी आहे? हे विधेयक सादर करण्यामागची जी कारणं आपण जर पाहिली सरकारने सांगितलेली, त्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाच्या संबंधित गुणवत्ता वाढीसाठी आपण हे विधेयक आणतोय असं या सरकारने विधेयक आणताना सांगितलं. परंतु अतिशय नवीन शैक्षणिक धोरणाच्या विसंगत असं हे विद्यापीठ सुधारणा विधेयक आहे. एकूणच याच्यामध्ये राज्यपालांचे अधिकार कमी करणं, शिक्षण मंत्र्यांचा हस्तक्षेप या शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाढून जो शैक्षणिक क्षेत्राची स्वायत्तता आहे ती स्वायत्तता कमी करण्याचा प्रयत्न ह्या सरकारने केलेला आहे. आणि एक प्रकारे ह्या विधेयकाच्या मागून विद्यापीठांना राजकीय अड्डा बनवण्याचं षडयंत्र ह्या राज्य सरकारने आखलेलं आहे आणि या कारणास्तव विद्यार्थी परिषदेचा या विद्यापीठ सुधारणा विधेयकाला विरोध आहे. श्रीधर पेडणेकर, तुम्ही सांगा, यांचं असं म्हणणं आहे की विद्यापीठ हे राजकीय लोकांचा अड्डा होणार आहे. तर मग असं असताना छात्र भारती या विधेयकाला समर्थन कसं करणार आहे? म्हणजे याला समर्थन का करते? जर हे विद्यापीठ हे राजकीय लोकांचाच अड्डा होणार असेल तर अशा वेळेस छात्र भारती याचं समर्थन का करणार आहे? की छात्र भारतीचा इतिहास खूप मोठा आहे. त्यांनी या छात्र भारतीच्या विद्यार्थी आपल्या कामामधून अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत आणि यांचं पूर्ण विद्यापीठाच्या अंतर्गतच हे सगळं कार्यक्षेत्र छात्र भारतीने उभारलेलं आहे. मग अशा वेळेस छात्र भारतीचं समर्थन कसं असू शकतं जर हे विद्यापीठ जर राजकीय लोकांचा अड्डा होत असेल तर? मला वाटतं या ठिकाणी ABVP ते म्हणालेत की राजकीय अड्डा होणार आहे, पण कुठेतरी यांचा गैरसमज होतोय असं मला वाटतं. कारण आंतरराष्ट्रीय अभ्यास किंवा आपण इतर गोष्टी जर बघितल्या, महाराष्ट्राचाच आपण घेऊ, आपल्याकडे आरोग्य विद्यापीठं आहेत, त्याचप्रमाणे आपल्याकडे कृषी विद्यापीठावर पण आपण जे कुलपती म्हणून नावाचं जे पद आहे ज्या ठिकाणी कार्यरत आहे अद्यापही महाराष्ट्रात, आणि त्यावर हे जे मंत्री आहेत हायर अँड टेक्निकल एज्युकेशन आपण म्हणतोय मुख्यमंत्री, तर तेच ह्या पदावर आहेत आणि ते कामकाज पाहत आहेत. तर त्या ठिकाणी मला कुठे राजकीय अड्डे झालेले दिसत नाहीत. मग ह्या पदासाठीच विरोध का, मला हे विचारायचं आहे. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं तर सिंगापूरमध्ये अशा प्रकारचा आपण विद्यापीठांवर अध्यक्ष जो नेमला जातो हा शिक्षण मंत्री असतो. त्याच प्रकारे मी जर बघितलं तर कॅलिफोर्नियामध्ये, कर्नाटकमध्ये पण आपण कॅलिफोर्नियामध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणची जी शिक्षण पद्धत जी आहे तर त्या ठिकाणी अध्यक्षपदाची जी नेमणूक केली जाते ही राजकीय माध्यमातून केली जाते आणि त्या ठिकाणी पण शिक्षण मंत्री हा त्या तिथला अध्यक्ष असतो. मग अशा प्रकारचा हा विरोध फक्त BJP किंवा मी म्हणतो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जो होतोय तर तो विद्यार्थी हिताचा जर निर्णय घेतला जात असेल सरकारकडून, मग ह्या गोष्टीसाठी विरोध का? अमित सर, याच्यामध्ये सांगा, याच्यामध्ये जे श्रीधर पेडणेकर असं म्हणलं विद्यार्थ्यांच्या हिताचा हा जो विधेयक जो आता पारित केलेला आहे, तर मग याला विरोध का तुमचा असावा? सरांनी एक चांगली माहिती सांगितली. तर आपण म्हणता की प्रकुलपती आरोग्य विद्यापीठाला किंवा कृषी विद्यापीठाला आहे, पण एकूणच येणाऱ्या जे मागील काळामध्ये जर आपण ह्या दोन्ही विद्यापीठांची शैक्षणिक गुणवत्ता पाहिली तर खूप मोठं प्रश्नचिन्ह याच्यासमोर निर्माण होतं. महाराष्ट्राला एक गौरवशाली शैक्षणिक परंपरा आहे. आगरकर, कर्मवीरराव भाऊराव पाटील पासून ते आतापर्यंत अनेक मोठं शैक्षणिक गौरवशाली इतिहास असलेलं आपलं राज्य आहे. बरोबर. सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की सिंगापूरमधल्या विद्यापीठांमध्ये
तिथले शिक्षण मंत्री त्याचे अध्यक्ष असतात, किंवा जे कॅलिफोर्नियाचं बर्कल त्यांनी सांगितलं की जे तिथल्या सरकार नामनिर्देशित व्यक्ती तिथला अध्यक्ष असतो. तर मी सरांच्या माहितीसाठी सांगतो की मागील 3 शिक्षण मंत्री जे त्या सिंगापूर विद्यापीठाचे झाले, बरं. ते साधारणतः हार्वर्ड विद्यापीठ, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, ऑक्सफर्ड विद्यापीठ अशा विद्यापीठांमधनं पदवीधारक आहे. बरं. बर्कलचे जे अध्यक्ष आहेत ते स्टॅनफोर्ड विद्यापीठामधनं पदवीधारक आहे. अच्छा. तर अशा प्रकारची एक शैक्षणिक गुणवत्ता तिथे राखली जाते. आणि त्या तुलनेत जर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर आपल्या शिक्षण मंत्र्यांच्या विद्यापीठावर किंवा त्यांच्या गुणवत्तेवर किंवा ते ज्या विद्यापीठात शिकले त्याच्यावर अनेक वेळा अशा संघटनांनी किंवा आम्ही सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण केलेले. आणि ते विद्यापीठंसुद्धा आत्ता हयात नाही आहेत, ती विद्यापीठं कधीच बंद पडली. त्यामुळं त्या विद्यापीठांसोबत किंवा त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबत जर यांनी जर आपली तुलना करायचं गेलं तर त्या गुणवत्तेचा शिक्षण मंत्री कधीतरी महाराष्ट्र सरकारने बसवावं आणि मग अशा प्रकारचे निर्णय घेण्याचं धाडस करावं. आता तुम्ही जो एक उल्लेख केला की आत्ता जे तंत्र आणि उच्च शिक्षण मंत्री जे आहेत उदय सामंत, त्यांच्यावरती तुम्ही आत्ताच एक उल्लेख केला की त्यांचे जे विद्यापीठामधून शिकलेले आहेत म्हणजे तुम्ही सांगितलं की नेमकं काय आक्षेप होता तुम्ही त्यांच्यावरती? ज्ञानेश्वर विद्यापीठाबाबत अनेक प्रश्नचिन्ह या अगोदरही निर्माण झालेले आहेत की ते विद्यापीठ आहेत की नाही. आणि सध्या त्या विद्यापीठाची गुणवत्ता पण आपण पाहू शकतो की ते विद्यापीठ अजून टिकलेलं नाही आहे. ते विद्यापीठ काही वर्षांपूर्वी बंद पडलेलं आहे. तर अशा विद्यापीठातनं शिक्षण घेतलेले शिक्षण मंत्री हे एक तर मूळतः शिक्षण क्षेत्राशी यांचा इथून मागचा काही जास्त संबंध राहिलेला नाही. हे व्यावसायिक आहेत, हे व्यवसायाशी निगडीत आहेत. आणि असे शिक्षण मंत्री जर विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांची गुणवत्ता ह्यासाठी जर येऊन त्या ठिकाणी बसणार असतील तर एक प्रकारे विद्यार्थ्यांच्या आणि प्राध्यापकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर फार मोठा विपरीत परिणाम ह्या गोष्टीमुळे घडणार आहे. मी श्रीधर सर तुमच्याकडे येतो. एखादा शिक्षण मंत्री उच्च शिक्षित नाही आहे तर तो पूर्ण विद्यापीठाचा कारभार कसा सांभाळणार आहे मला सांगा. जर उच्च शिक्षण जे हा जो विधेयक आहे ते उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी किंवा विद्यापीठ आणि राज्य शासन यांच्यातला कारभार सुरळीत पाडण्यासाठी विधेयक पारित केलेलं आहे. तर अशावेळी जसा छात्र भारतीने विद्यार्थी परिषदेने जे आक्षेप घेतलेला आहे अशा प्रकारचे जे शिक्षण मंत्री जर राज्यामध्ये बसत असतील तर हे कसं आक्षेपार्ह वाटत नाही का जरा? महत्त्वाची गोष्ट, सरकार ज्यावेळी निवडून आल्यानंतर उमेदवारांना जो चांगला उमेदवार, शिक्षित उमेदवार आहे ह्याच प्रमाणे त्याचा विचार करून ते खातं त्याच्याकडे देत असतो. त्यामुळे या ठिकाणी तो प्रश्न येत नाहीये. महत्त्वाची जी गोष्ट आहे, राज्यपालांच्या मध्ये, राज्यपाल आणि आपण विद्यापीठाच्या मध्येच एक प्रकुलगुरुपद जे आणलेलं आहे तर हे आणण्यामागे एक काहीतरी कारण आहे. कारण महाराष्ट्रात आता ह्याच्या पुढे जी भरती जी आहे, शिक्षण भरती पण होणार आहे. आणि आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात जे युती सरकार आहे आणि त्याचप्रमाणे केंद्रात असणारं सरकार, याचा जर आपण विचार केला तर यांच्यामध्ये कुठेतरी आपल्याला एक समभावना किंवा समभाव दिसत नाही. प्रत्येक वेळी वाद होताना दिसतात. आणि अशा वेळी जर आपण हे प्रकुलगुरू पद जर आणत असू तर आम्ही शिक्षण मंत्र्यांना अप्रोच होऊ शकतो, आम्ही त्यांना विचारू शकतो. आम्ही राज्यपालांना जर विचारलं असेल तर त्यांचा वेळ मिळत नाही. ते प्रश्नांवर कधी मला वाटत नाही गेली 5 वर्षात कुठचे प्रश्न आम्ही घेऊन गेलो आणि त्यांच्याकडे प्रश्न मिटला असेल तर असं मला होताना दिसत नाहीये. आजपर्यंत मी म्हणेन, इव्हन बीजेपीच्या पण बाबतीत मी म्हणतो, ज्या ज्या ठिकाणी यांनी काही कायदे आणलेले आहेत आजही महाराष्ट्रातले कर्मचारी असतील, शिक्षक असतील, हे सफर होताना मला दिसतात. मग यासाठीच त्यांनी अशा प्रकारचं जर प्रकुलगुरू पद आणलं तर आम्ही त्यांच्याकडे अप्रोच होऊ शकतो. शिक्षण मंत्री आम्हाला अप्रोच होण्यासाठी आम्हाला मिळतात, आम्ही त्यांच्याकडे बोलू शकतो, आमचे प्रश्न मांडतो आणि आमचे प्रश्न मिटलेले आहेत त्यांच्याकडे मांडल्यानंतर. तर त्यामुळे मला हे प्रकुलपती जर पद असेल तर मला वाटतं आमचा नक्कीच हे प्रश्न विद्यार्थ्यांचे सुटू शकतील तिथून. अच्छा. आणि एकच प्रकारची त्या ठिकाणी राजकीय बॉडी असल्यामुळे त्या ठिकाणी 2 निर्णय किंवा त्यामुळे मतभेद होण्याचा प्रश्नच येत नाही. त्या ठिकाणी तो निर्णय होऊ शकतो. आता याच्यामध्ये राज्यपाल आणि महाराष्ट्र शासन असा वाद पुढेही निर्माण होणार आहे. हां, नक्कीच. आमच्या मित्रांनी जे सांगितलं खूप चांगलं उदाहरण दिलं. त्यामध्ये मी सांगू इच्छितो की जे यांचं धोरण आहे ना या नवीन विद्यापीठ कायद्याच्या मागे की शैक्षणिक गुणवत्ता सुधारली पाहिजे, याचे अधिकार देखील अनेक दिवस झाले या शिक्षण मंत्र्यांकडे होते. की ज्या प्रकारे आत्ता प्राध्यापक भरती किंवा प्राचार्यांच्या पूर्णवेळ नेमणुका नसल्यामुळे फार मोठा परिणाम हा विद्यापीठांच्या गुणवत्तेवर झालेला आहे. पण किमान मागच्या यांच्या कार्यकाळामध्ये यांनी
कुठेही आपण ज्या प्रकारे विद्यापीठांची किंवा शिक्षणाची गुणवत्ता सुधारू शकतो असा निर्णय घेतला नाही आणि ह्या माध्यमातून ते शैक्षणिक गुणवत्ता सुधारू शकत होते. परंतु असे कुठलेही विद्यार्थी केंद्रित चांगले निर्णय नाही घ्यायचे. फक्त जे लाभाचे पद असतील अशा नियुक्त्यांसंदर्भातले अधिकार मात्र स्वतः गाजवायचे. अशा प्रकारचा हा निर्णय आहे. आणि ज्या प्रकारे जी प्राध्यापक भरती आत्ता जी काढलेली आहे ती अतिशय तुटपुंज्या संख्येमध्ये आहे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राध्यापक भरती काढून आपण शैक्षणिक गुणवत्ता राखू शकला असता, पण तसे निर्णय आपण घेऊ शकत नाही. त्याऐवजी आपण सिनेटवर स्वतःचे सदस्य नेमणं, विद्यापीठांचे अधिकार कमी करणं आणि ज्या प्रकारे सरांनी सांगितलं की एकच राजकीय बॉडी असली पाहिजे, म्हणजे मुळात त्यांनी मान्य केले की अशा प्रकारे आम्हाला राजकीय बॉडी तिथे आणून आमचा जो राजकीय अजेंडा आहे, आमचा जे युवराजांचा दरबार आहे, तो सगळ्या विद्यापीठांमध्ये आम्हाला येणाऱ्या काळामध्ये भरवायचा आहे. तुमच्यावर असा आरोप केलेला आहे आता की हे लक्षात ठेवा की तुमचं असं एक काय छुपा अजेंडा आहे का या विद्यापीठावरती तुमची एक राजकीय बॉडी आणून विद्यार्थ्याचं जे भविष्य आहे ते अंधारामध्ये नेण्याचं, असं काय? त्यांनी चुकीच्या अर्थाने घेतले. राजकीय बॉडी म्हणजे जी महाराष्ट्र राज्यावर जी बॉडी कार्यरत आहे त्याच्या अंतर्गत जर तशा प्रकारचं कुलपती जर पद आलं तर त्यांना आम्ही अप्रोच होऊ शकतो. राजकीय बॉडी ही विद्यापीठावर नसणार आहे. राजकीय बॉडी ही जी महाराष्ट्र राज्याची बॉडी आहे त्याच बॉडी संदर्भात मला म्हणायचं आहे, तर त्यांना आम्ही अप्रोच होण्यासाठी आम्हाला चांगलं पडू शकतो. पण ते राजकीय बॉडी जे महाराष्ट्र शासनाचं बोलतात की शेवटी पूर्ण जे महाराष्ट्रामध्ये जी 13 विद्यापीठ आहेत त्यांच्या कुलगुरू पद आहेत त्यांच्यावरती पूर्ण कंट्रोल हा राज्य शासनाचा असणार आहे. मग ह्याच्या अनुषंगानं आपल्या जे मनाला वाटतील किंवा त्या विद्यापीठामध्ये कुलगुरू पदाला पात्रता नसणारा व्यक्ती जो आपल्या राजकीय विचाराशी समजा समर्थन करणारा असेल असं त्या पदावर जर बसवला तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय होणार आहे किंवा जे गुणवत्तापूर्ण प्राध्यापक आहेत त्यांचं काय होणार आहे? मला म्हणायचं आहे, महाराष्ट्रात पुरतं तुम्ही युती सरकारबद्दल असा विरोध का करता? कारण बीजेपीचं ज्या ठिकाणी सरकार आहे, ज्या ज्या राज्यांमध्ये सरकार आहे त्या ठिकाणी या कायद्याला विरोध होताना दिसत नाहीये. फक्त महाराष्ट्रातच तुम्हाला युती सरकार आहे, मग या फक्त सरकारला विरोध म्हणून तुम्ही ही भूमिका दाखवताय का? फक्त तुम्ही राज्यपालांना, एक विद्यार्थी मला एबीपी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेला विचारायचं आहे की तुम्ही राज्यपालांच्या फेवरमध्ये बोलत आहात का? कारण हा प्रश्न जो आहे तो विद्यार्थ्यांचा आहे की विद्यार्थी संघटना म्हणून विद्यार्थ्यांकडे बघणं गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही तुमची भूमिका विद्यार्थ्यांसाठी मांडणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही इतर राज्यांमध्ये बीजेपी ह्या जर कायद्याला समर्थन करत असेल तर महाराष्ट्रात विरोध का? या प्रश्नाचं उत्तर काय देणार? नक्कीच सरांनी मुद्दा मांडला. पण एकूण महाराष्ट्राची शैक्षणिक संस्कृती पाहिलं, महाराष्ट्रामधल्या विद्यापीठांचा दर्जा पाहिलं तर देशातनं परदेशातनं विद्यार्थी हे महाराष्ट्रातल्या विद्यापीठामध्ये शिकायला येत असतात. बरोबर. आपण तुलना आपल्यापेक्षा चांगल्या विद्यापीठांशी केली पाहिजे. तर गुजरात, केरळ वगैरे अशा विद्यापीठांमध्ये ही गोष्ट चुकीचीच आहे की तिथे राजकीय हस्तक्षेप, आम्ही देखील त्याचा विरोध करतो, आम्ही त्या गोष्टीला समर्थन देत नाही. परंतु अशा विद्यापीठांचं आपण तुलना करण्यापेक्षा आपण आपल्यापेक्षा चांगल्या विद्यापीठांशी तुलना करून ह्या कायद्यात बदल केले पाहिजेत. सरांनी ज्या प्रकारे सांगितलं की विद्यार्थी केंद्रित तुम्ही राज्यपालांची बाजू मांडताय, तर एक 18 पानीचे काही आज विद्यापीठ सुधारणा विधेयक यांनी मांडलं. त्याच्यामध्ये मला एक तरतूद सरांनी सांगावी किंवा आमच्या मित्रांनी सांगावी की जी विद्यार्थ्यांशी निगडीत आहे, की विद्यार्थ्यांचं कुठेतरी प्रतिनिधित्व, विद्यार्थ्यांसाठी असणारं विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचं कुठेतरी प्रतिनिधित्व करते, विद्यार्थ्यांच्या म्हणण्याला कुठेतरी वाव देते. अशा प्रकारची कुठलीही तरतूद न करता फक्त शिफारसी, फक्त नियुक्त्या, ह्या सगळ्या राजकीय लाभाच्या गोष्टींच्या संदर्भात हे विधेयक कुठेतरी फिरताना दिसते. अशा प्रकारे या राजकीय गोष्टीतनं आपला पॉलिटिकल अजेंडा चालवण्याचं या सरकारचं धोरण आहे. हा श्रीधर सर, की याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं भविष्य काय? विद्यार्थी या विधेयकामध्ये विद्यार्थ्याचा विचार कुठे आहे? महाराष्ट्र शासनाने जो केलं, आता जे विधेयक पारित केलेलं आहे याच्यामध्ये विद्यार्थ्याचा विचार कुठे तुम्हाला दिसतोय का? महत्त्वाची गोष्ट आहे की जसं मी म्हटलं की आता येणाऱ्या शिक्षकांच्या भरत्या आहेत. बरोबर. आणि ह्या ठिकाणी सर्वस्वी हस्तक्षेप हा राज्यपालांचा ह्या ठिकाणी असतो. म्हणजे नियुक्ती करण्यापासून नियुक्त्या किती करायचं ह्याच्यावर असतं, ह्याच्यावर जो कंट्रोल आहे तो राज्यपालांचा असतो. आणि या ठिकाणी हस्तक्षेप होऊ शकतो. कारण गेली 5-6 वर्ष आपण बघतोय, ज्यावेळी बीजेपीचा काळ होता त्यावेळी शिक्षणाची यांनी जे म्हटलेलं आहे की शिक्षण प्रणाली आजचं सरकार काय करतंय, पण पाठचा काळ हा तुमचाच होता, बीजेपीचाच होता. मग त्या काळी काय झालेलं आहे, त्या काळात तर शिक्षणाचा दर्जा खालावलेला आपल्याला दिसतो.
प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विद्यापीठाचे आज कुलगुरू हे संघप्रेरित लोकांना बसवणार आहात का? आज तो जो प्रश्न आहे त्याला मला विचारायचा आहे. अशा लोकांना बसवल्यानंतर आज शिक्षणाची प्रणाली तुम्ही जे म्हणताय ती घासरलेला दिसतोय, कुठेतरी त्याचा बेस खाली आलेला दिसतोय. मग येणाऱ्या भरतीत जर अशाच प्रकारचं होत असेल तर संघप्रेरित लोक जर सगळीकडे बसवली तर पूर्ण महाराष्ट्राचा जो पाया आहे शिक्षणाचा तो तुम्ही ढासळणार आहात का? या सर्व गोष्टींचा विचार करून मला वाटतं युती सरकारने हा निर्णय घेतलेला आहे आणि यासाठी त्यांनी प्रकुलपती हे पद त्या ठिकाणी आणलेलं आहे. अमित सर, जे राज्यपाल केंद्र सरकारने नेमलेलं आहे यांचा असा आरोप आहे की पूर्ण जे देशभरामध्ये राज्यपाल नेमलेले आहेत केंद्र सरकारनं ते RSSच्या विचारधारेचे आहेत. तर या संदर्भात तुमचं काय मुळात राज्यपाल हे एक संविधानिक पद आहे. आपलं राज्यच पूर्ण राज्यपालांच्या नावावर मुख्यमंत्री चालवत असतात. राज्यपालांच्या आदेशाने किंवा त्यांच्या नावाखाली आपण घटनात्मक जर माहिती पाहिली तर त्यांच्या नावाने चालत असतात. जर यांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण वागायचं म्हणलं तर आपल्याला ते पदच काढून टाकावं लागेल. राज्यपाल जरी कुठल्या पक्षाचे असले तरी एका ठराविक वेळेनंतर त्यांनी राजकारणात निवृत्ती घेतल्यानंतर त्यांची त्या ठिकाणावर निवड होत असते आणि हे एक न्यूट्रल पद असतं आणि त्या प्रकारे ते आपली भूमिका बजावत असतात. मुळात आत्ता यांनी सांगितलं तर हा शैक्षणिक गुणवत्ता किंवा शैक्षणिक वगैरे असं यांचं धोरण नसताना आपल्या विरोधी विचारांना विरोध करायचा म्हणून असा राजकीय हस्तक्षेप आणणारं विधेयक यांनी अतिशय गदारोळाच्या परिस्थितीमध्ये त्याच्यावर कुठलीही चर्चा न झाली, विरोधकांचे म्हणणे ऐकून घेण्यात न आले, अशा पद्धतीमध्ये यांनी हे विधेयक पास करून घेण्यात आलेलं आहे. आणि यांनी जे आपलं जे खरं मत आहे ते मांडलेलं आहे की आम्हाला विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेशी नाही तर आमच्या विरोधी विचारांच्या लोकांच्या संबंधामध्ये आम्ही हे विधेयक आणलेलं आहे. सर, श्रीधर सर, मला एक आठवतं की मुंबई विद्यापीठामध्ये नाट्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख होते योगेश सोमन. हां, त्यांनाही तुम्ही विरोध केला होता, छात्र भारतीनं विरोध केला होता, तिथल्या विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. ते आंदोलन मी जवळून बघितलेलं होतं, त्यावेळेस मी विद्यापीठामध्ये शिकायला होतो. नेमकं तुमचा हाच त्यांना विरोध होता की ते केवळ फक्त संघाचे विचारांशी संघाचे विचार फॉलो करतात किंवा ते संघाचे आहेत म्हणून तुम्ही असं त्यांना विरोध केला होता? जसं म्हटलं गेलं की विचारधारेचा माणूस कुठचाही असू शकतो, पण ज्यावेळी तो एका पदावर बसतो जाऊन त्यावेळी ती विचारधारा बाजूला ठेवून त्याला काम करायचं आहे त्या ठिकाणी. पण ते तसं होताना तिथे दिसलं नाही. कारण योगेश सोमान ज्यावेळी डायरेक्टर होते, मला वाटतं मीच ते आंदोलन त्यावेळी केलं होतं काढण्यासाठी. आणि महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी अशी होती कारण 6 महिने उलटून गेले होते. सिलेबस हा विद्यार्थ्यांना जूनमध्ये दिला जातो, त्यांचा अभ्यासक्रम त्यांना डिसेंबर येईपर्यंत मिळाला नव्हता. त्या ठिकाणी 25 विद्यार्थ्यांच्या मला माहीत आहे जागा आहेत, तर त्या ठिकाणी 25 जागी 50 जागा केल्या. कुठचीही पूर्वकल्पना नव्हती विद्यापीठाला न देता. त्या ठिकाणी अशा प्रकारची नियोजन त्यांनी केलं की जागा वाढवल्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम त्यांचा जो डिसेंबरपर्यंत दिला नाही. त्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की अकॅडमी फक्त ही प्रॅक्टिकल बेसवर चालेल, थिअरीची गरज नाही त्या ठिकाणी. आणि महत्त्वाची गोष्ट त्या व्यक्तीची जी नियुक्ती केली गेली होती त्या नियुक्ती संदर्भात आमचा आक्षेप होता. आम्ही त्या ठिकाणी नियुक्ती झाल्यानंतर आम्ही त्यांची नियुक्ती कशी झाली, कुठच्या बेसवर झाली हे पण आम्ही विद्यापीठाकडे मागितलं होतं, पण आम्हाला विद्यापीठाने तशा प्रकारचा कुठचाही पुरावा दिला नाही. या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करताना विद्यार्थी हितासाठी, कारण मी एकटा विद्यार्थी संघटना किंवा एक राजकीय विरोध म्हणून आम्ही त्या गोष्टी ठिकाणी बघितला नव्हता, तर त्या ठिकाणचे विद्यार्थी आमच्या सोबत होते आणि बहुसंख्य विद्यार्थ्यांनी त्याच क्षेत्रातले नाट्य क्षेत्राचे बहुसंख्य विद्यार्थी एकत्र घेऊन आम्ही ते आंदोलन केलं होतं. बरोबर. आता मला सांगा, हे जे विधेयक पारित झालेलं आहे, मग याची भविष्यामध्ये भीती नाही आहे का? आघाडी सरकार आपल्या मनमानीनुसार जे राज्यामध्ये अनेक विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठावरती कुलगुरू म्हणून जी पदं नियुक्त करेल, आपल्या विचारधारेची असणारी माणसं तिथं बसवतील किंवा ज्या लोकांचा आपल्याला विरोध आहे त्या लोकांना विद्यापीठामधून हद्दपार केलं जाईल. याची भीती नाही का भविष्यामध्ये असं तुम्हाला वाटतं सर? एकूणच जो आत्ताचा मागचा कार्यकाळ जरी आपण शिक्षण मंत्र्याचा पाहिला तर अशी अनेक उदाहरणं आहेत बरोबर की ज्याच्यामधनं यांनी आपला राजकीय हस्तक्षेप वाढवण्याचा प्रयत्न केला. 2 कुलगुरूंनी ह्या राजकीय हस्तक्षेपाला वैतागून राजीनामे देखील दिलेले आहेत. याची मोठी उदाहरणं आपल्याकडे. विद्यापीठांमधनं तुमचे कर्मचारी आमच्या सेवेमध्ये द्या, आमच्या राजकीय कामांसाठी आम्ही त्यांना वापरू आणि त्यांचा पगार विद्यापीठाच्या खर्चामधनं केला जाईल. किंवा कल्याणचं उपकेंद्राचं उद्घाटन असेल की ज्यावेळेस
कुठल्याही संविधानिक पदावर यांचे युवराज आदित्य ठाकरे नसताना तिथे त्यांना उद्घाटनाला बोलवण्यासाठी, तर थोडेफार अधिकार यांच्याकडे आल्यानंतर यांनी एवढा मोठा उत्मात शैक्षणिक क्षेत्रामध्ये चालू केलेला आहे. बरं. जर अशा प्रकारचे अधिकार यांनी जर स्वतःकडे गेले तर उद्या जे विद्यापीठे आहेत, जी ही महाविद्यालय आहेत, ही अधिकृतरित्या युवा सेनेच्या शाखा घोषित केल्याशिवाय हे राहणार नाही, अशीच भीती आहे. आणि याच्यामधून कुठेतरी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर, त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर, प्राध्यापकांवर मोठ्या प्रकारे दबाव येऊ शकतो, त्यांचं भविष्य अंधकारात जाऊ शकतं. आणि त्यामुळेच विद्यार्थी परिषदेने याचा मोठ्या प्रमाणावर विरोध केलेला आहे. श्रीधर सर, मला सांगा, याच्यामध्ये राज्य शासन आणि राज्यपाल या वादाची किनार आहे कुठं या विधेयकामध्ये? या ठिकाणी वाद वाटत नाही, पण महत्त्वाची जी गोष्ट आहे ती ज्या प्रकारे काम चाललं पाहिजे, ज्या प्रमाणे ॲप्रोच केल्यानंतर आम्हाला त्या व्यक्ती उपलब्ध झाल्या पाहिजेत, पण ते होताना कुठे दिसत नाही आहे. कारण विद्यार्थी ज्यावेळी राज्यपालांना विचारला जातो त्यावेळी आम्हाला राज्यपाल मिळत नाहीत, पण शिक्षण मंत्र्याला विचारल्यानंतर आम्ही शिक्षण मंत्र्यांपर्यंत पोहोचू शकतो, आमचे प्रश्न मिटतात. मी जसं म्हटलेलं आहे ही गोष्ट, तर त्यासाठीच आम्हाला वाटते की ह्या ठिकाणी प्रकुलपती हे पद असावं, जेणेकरून जो राज्याचा होल्ड आहे किंवा त्या शिक्षण क्षेत्राचा होल्ड आहे त्यांच्याकडे गेला तर आम्ही त्यांना जाब पण भविष्यात विचारू शकतो. असं नाही की विद्यार्थी संघटना म्हणून आम्ही शांत बसणार आहोत, एखादी गोष्ट चुकीची केली तर आम्ही त्यांना जाब विचारणार आहोत. अच्छा, अमित डोमसे सर, हा तुमचा विरोध आहे, अजून हा किती दिवस पुढे चालू राहणार आहे? हे तुमचे आंदोलन राज्यभरामध्ये चालू आहे जोपर्यंत हे काळं विद्यापीठ सुधारणा विधेयक हे राज्य सरकार मागं घेत नाही, तोपर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ह्या विधेयकाला, या विद्यापीठ कायद्याला विरोध करत राहील. न्यायालयीन लढाई असो किंवा रस्त्यावरची लढाई असो, अशा विविध आघाड्यांवर लढाई लढण्यासाठी या विद्यापीठ कायद्याला, या काळ्या कायद्याला विरोध करण्यासाठी विद्यार्थी परिषद अखेरपर्यंत संघर्ष करत राहील. श्रीधर सर, मी शेवटचा प्रश्न विचारतो. हे जे विधेयक पारित केलेलं आहे, हे किती समाजासाठी किंवा तरुण वर्गासाठी चांगलं आहे, यासाठी तुम्ही समाजासाठी लोकांमध्ये जाऊन काय उत्तर देणार आहात? महत्त्वाची गोष्ट मी जसं म्हटलेली आहे की एकाच सिस्टमचा भाग जर असेल, कारण जसं केंद्र सरकार आणि राज्य सरकार यावेळी दोन राजकीय पक्ष किंवा दोन पक्ष हे निवडून येतात, ज्यांच्यामध्ये दुमत असतं, त्यावेळी मग तशा प्रकारची प्रणाली जी चालवण्यासाठी जी क्षमता पाहिजे, जी कार्यपद्धती पाहिजे, ती कुठेतरी सुरळीत चालताना दिसत नाही आहे. आणि एकच जर सरकार असेल आणि त्यावर काम करणारी जर बॉडी असेल तर मला वाटतं निर्णय घेताना तरी कुठेतरी चांगल्या बाजूने निर्णय घेतले जातील, योग्य होईल असं मला वाटतं. कारण दुमताच्या व्यक्ती असताना प्रत्येक वेळी वादच होताना दिसलेले आहेत. आजपर्यंत इतिहास आहे की ज्यावेळी दुमत किंवा दोन सरकार वेगवेगळी आहेत त्यावेळी वादच झाले आणि त्यातनं काही निष्पन्न होत नाही. तर या ठिकाणी काहीतरी निष्पन्न व्हावं, प्रकुलपती हे जे पद आणलेलं आहे त्यामुळे काहीतरी निष्पन्न योग्य होईल असं मला वाटतं. यासाठीच आम्ही या गोष्टीचं समर्थन करत आहोत. धन्यवाद तुम्हा दोघांचेही, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात. तुम्हा दोघांचेही पुन्हा एकदा धन्यवाद. यासारख्या अनेक बातम्या आणि चर्चासत्र ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.